नमस्ते सर्वांना, मी जुईली। आज मी घेऊन आली आहे आरोग्यदायी आणि झटपट बनणारी बीटची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 मोठे बीट, 1 मोठा कांदा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 मोठा टोमॅटो, पाव वाटी किसलेले ओले खोबरे, थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि कढीपत्त्याची पाने। इथे मी सर्व भाज्या आधीच कापून घेतल्या आहे। चला तर आता आपण फोडणीची तयारी करू। त्यासाठी मी एका पॅन मध्ये थोडेसे तेल तापवून घेतले। तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे व तेही तडतडून घ्यायचे। जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्याचे तुकडेही टाकायचे। त्याचबरोबर 1 मोठा चिरलेला कांदाही त्यात घालायचा आणि कांद्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत त्यामध्ये परतून घ्यायचा आहे। इथे हा आपला कांदा चांगल्या प्रकारे गुलाबी रंगाचा झाला की आता आपण त्याच्यामध्ये बीटचे बारीक केलेले तुकडेही घालायचे आणि तेही त्याच्याबरोबर परतायचे आहे। बीटची भाजी दिसायला जितकी सुंदर तितकी चवीलाही अप्रतिम लागते। झटपट होणारी असल्यामुळे ही ऑफिस टिफिनसाठी पण उत्तम पर्याय आहे। आता इथे आपला बीट परतून झाला की आपण त्याच्यामध्ये 1 मोठा चिरलेला टोमॅटो आणि कढीपत्त्याची पाने टाकायची आणि पुन्हा हे सगळं एकजीव करून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर व थोडासा चिरलेला पुदिनाही घालायचा व पुन्हा एकदा आपण त्याला परतून घ्यायचा। आता इथे आपण चवीनुसार मीठही घालायचे व थोडासा गरम मसालाही घालायचा आणि भाजीला पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिसळून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। भाजीला चांगली वाफ आली की आपण झाकण काढून तिला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची। मग तिला आपण वरून किसलेले ओले खोबरे लावायचे आहे। तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही किसलेले खोबरे लावू शकता। आता इथे आपली बीटची भाजी चांगल्या प्रकारे शिजली आहे। आपण तिला एका डिशमध्ये काढून गार्निश करू। बीटमध्ये लोह, फायबर, विटॅमिन असल्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी खूप चांगली आहे। ही भाजी भात, चपाती बरोबर खायला तर खूप छान लागते। आपण हिला नुसतीही खाऊ शकतो। अशी ही झटपट आणि आरोग्यदायी बीटची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार, बाय बाय, टाटा। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल।